तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच हा आता अखेर सुटलेला आहे। TVKनं जुळवलेला आहे आता बहुमताचा आकडा आणि त्यावर आता राज्यपाल सुद्धा मंजुरी देत आहेत। थलपती विजय यांचा आज शपथविधी होणार आहे। काँग्रेस आणि VCK सह अन्य छोट्या पक्षांचा विजय यांना पाठिंबा मिळालेला आहे। 3 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांनी सूचना दिलेल्या आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर तामिळनाडूमधील सत्तेचा पेच हा आता अखेर सुटलेला आहे। अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला VCK सह मुस्लिम लीगनं सुद्धा पाठिंबा दिलाय। त्यामुळे 116 आमदारांच्या पाठिंब्यामुळे सत्ता स्थापनेपासून 2 पावलं दूर असलेल्या थलपती यांनी अखेर आता बहुमताचं गणित जुळवलेलं आहे। VCK सह 2 आणि मुस्लिम लीग के यांच्या 2 आमदार असल्यामुळे आता विजय यांच्या सरकारकडे 120 आमदारांचं समर्थन झालेलं आहे। त्यामुळे लांबणीवर पडलेला विजय यांचा शपथग्रहण सोहळा हा आजच होणार आहे। सकाळी 10 वाजता हा शपथविधी पार पडेल। विजय यांना 3 दिवसात बहुमत सिद्ध करण्याच्या सूचनाही राज्यपालांनी दिलेल्या आहेत। तर विजय थलपती यांना कुणी कुणी पाठिंबा दिलेला आहे आपण एकदा पाहूया ग्राफिक्स मधून। तर TVKचे 107 आमदार आहेत आणि त्यांना काँग्रेसच्या 5 आमदारांनी समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे। CPIच्या 2 आमदारांनी, CPIMच्या 2 आमदारांनी, त्याचबरोबर VCKच्या 2 आमदारांनी आणि IUML या पक्षाच्या 2 आमदारांनी अशा एकूण 120 आमदारांनी थलपती यांना विजय दिले यांना समर्थन दिलेलं आहे। बहुमताचा आकडा 118 आहे। मात्र आता 120 इतके आमदार थलपती विजय यांच्या सोबत आहेत। तर त्यांचा स्वतःचा TVK हा पक्ष, त्यांचे 107 आमदार आणि त्याचबरोबर इतर पक्षांनी सुद्धा त्यांना समर्थन दिल्यामुळे आता गणित जुळलेलं आहे आणि त्यामुळे आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे।